कालपासून जो सोशल मीडियावर विषय आहे तो रिमल स्ट्रीटच्या बाबतीत, त्याविषयी मला एवढंच सांगायचं आहे की जे काम केलेलं आहे आता ते खरं तर चुकीचं आहे. कारण जे स्पीड ब्रेकर आता आहेत त्याच्यावर पट्टे न मारता स्पीड ब्रेकरच्या अलीकडे आणि पलीकडे काही अंतरावर ते पट्टे मारले गेलेले पाहिजे होते. ते काम तसं झालेलं नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मी 2025 साली एक पत्र दिलं होतं झेब्रा क्रॉसिंग संदर्भात. आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की हायवेचं काम सुरू आहे, त्यामुळे सगळ्या वाहतुकीचा लोड ह्या कराड रोडवर पडलेला आहे. आपल्या शाळेचं जे मेन गेट आहे ते याच रोडला आहे, युनायटेडचं. बरीचशी मुलं येता जाता त्यांना अक्षरशः क्रॉस करताना 5-10 मिनटं थांबावं लागतं. याच्यासाठी मी ते पत्र दिलं होतं की तुम्ही युनायटेडच्या समोर तरी झेब्रा क्रॉसिंग करावं, पण ते काम अद्याप झालेलं दिसत नाही आहे. मी 4-5 ठिकाणं त्यांना सुचवली होती, त्याप्रमाणे झेब्रा क्रॉसिंग व्हावं अशी माझी मनोमनी इच्छा आहे आणि ती व्हायलाच पाहिजे. कारण विद्यार्थ्यांचा क्रॉस करण्याचा आणि त्यांच्या जीवनाचा प्रश्न आहे, त्यामुळे ते काम आधी तातडीने केलं पाहिजे होतं. हे काम नंतर झालं असतं तरी चाललं असतं, पण परंतु अद्यापही झेब्रा क्रॉसिंग हा विषय त्यांनी घेतलेला नाही आहे. तर त्यांनी माझी एक कळकळीची विनंती आहे सगळ्या नगरसेवकांना, नगराध्यक्षांना की प्रथम झेब्रा क्रॉसिंगचं काम त्यांनी करावं आणि ते नक्की करतील याची मला आशा आहे. रिमल स्ट्रीटचा जो प्रश्न आहे, जो आत्ता काम सुरू आहे ते करायला पाहिजे, ते आवश्यक आहे. गतिरोधकाच्या अलीकडे पलीकडे ते असणे आवश्यक आहे. ते असल्यामुळे लोकांची स्पीड ब्रेकर असल्यामुळे गती वाहनाची कमी करणार आहेत आणि तिथून ते योग्य प्रकारे तिथून क्रॉस करून जाणार आहेत. हे कामसुद्धा योग्य रीतीने झालेलं नाही असं आपल्याला दिसतंय. सगळ्यांचंच म्हणणं आहे, सगळेच जण म्हणतात की हे काम योग्य झालेलं नाही आहे योग्य रीतीने. तर ते काम योग्य रीतीने करून नगरपालिका प्रशासनाने ते करून घेतलं पाहिजे आणि त्या ठेकेदाराला हे काम नीट झाल्याशिवाय बिल देण्याची घाई करू नये.